तांब्याची मिशीची गाठ बांधली, ती झोपेत होती बिचारी. ज्यावेळेला ती उठली तर ती उठायला तिची येणीन ही जी मिशीला बांधल्यामुळं दोघं असं, "अगं सोड, 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 सोड" मज्जा. आणि श्रीकृष्ण बाहेर थांबून हसत होते, मजा बघत होते, मजा घेत होते. किती म्हणजे कृष्ण लीला यालाच म्हणतात. परमेश्वर किती नटखट आहे. आता सुद्धा आपल्या किती मजा बघतो नाही का? आपल्याला दुःख देतो, सुख देतो. आपली मज्जा खाली तर त्रेधाटी उडलेली बघतो आणि त्यातनं आपल्याला तोच सोडवतो ना. किंवा गोपिका अंघोळ करायला गेलत्या, तर त्यांच्या साड्या सगळ्या श्रीकृष्णाने पळवून आणल्या होत्या. ते बिचाऱ्या मग ते नदीच्या बाहेर त्यांना येता येईना. कारण त्या नदीमध्ये साड्या बाजूला ठेवून नग्न अवस्थेत किंवा एका छोट्याशा कपड्यात त्या न्हायला गेलत्या. बाहेर यावं तर लज्जारक्षण, बाहेर कसं यायचं? लज्जा म्हणजे बाहेर स्त्री लाजणार ना. मग त्यांना प्रश्न पडला. मग त्यांनी पुन्हा त्या पाण्यातनंच हात काढून श्रीकृष्णाला विनवायला लागले. "तुझ्या पाया पडते रे कृष्ण, आमची साडी दे, आमचे हे दे, वस्त्र दे." म्हणून विनवा लागल्या. मग श्रीकृष्णाला दया आली शेवटी आणि मग त्यांना ते साड्या वगैरे दिल्या. हां, आहे की नाही गाणं? "दे रे कान्हा, कान्हा, दे रे चोळी अन लुगडी, दे रे कान्हा, कान्हा, दे रे चोळी अन लुगडी." तर मग आपला विषय काय की हे सगळं जगात आहे ते सगळं ह्याच्यात आहे. मग यशोदेला दाखवावं वाटलं म्हणून त्यांनी तोंड आ केलं आपलं आणि मग यशोदे मातेला म्हटली, "माझ्या तोंडात बघ." म्हणजे आ केल्यावर. यशोदेने मातेने पाहिलं तिच्या. तर श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये सूर्य, चंद्र, सगळे पृथ्वी, सगळे प्लॅनेट फिरालेले दिसले, सगळं विश्व दिसलं. कारण विश्वदर्शन दिलं ना. आणि हे सगळं बघितल्यावर त्यांना चक्कर आली यशोदा मातेला आणि त्या बेशुद्ध होऊन पडल्या. कारण आपली सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीच्या बाहेरच्या आहेत गोष्टी. आपल्याला जर असं कोणी दाखवलं की आपल्या समोरच, आपल्याला ते असं पचणार नाही आपल्या मेंदूला ते आणि खरं बी वाटणार नाही. आपण बेशुद्ध होऊन पडू. पडू का नाही? मग ती यशोदा माता आपल्यासारखी सर्वसामान्य होती आणि त्यांनी बेशुद्ध ठरल्या. तर मला काय सांगायचं की हे सगळं आपल्यामध्ये आहे. श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन करून ते यशोदा मातेला दाखवलं. कारण त्यांच्याकडे त्या सिद्धी होत्या दाखवण्याच्या. आपल्याकडे सिद्धी नाही. आपण अजून बघितलंच नाही तर दाखवणार काय? आपल्याला माहीतच नाही तर आपण दाखवू कसं? तर त्यासाठी आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे की नाही? तर हां, तर हे 7 चक्र, मूलाधार चक्र काय? पूर्ण शरीराला बॅलन्सिंग किंवा आधार देण्याचं कार्य करतं. म्हणून ह्यालाच आधार चक्र असे सुद्धा म्हणतात. यावर गणेश आणि गौरी ही यांचं कार्य चालतं किंवा याची मूलाधार चक्राची देवता कोण आहे? गणेश आणि गौरी. आणि ज्यांना याचा इम्बॅलन्स असेल मूलाधार चक्राचा किंवा त्यांचे मूलाधार चक्र जागृत झालेलं नसेल किंवा त्याचं म्हणजे हेच झालेलं नसेल, तर ते लोक सारखं झोप घेतात किंवा भोग अवस्थेत म्हणजे भोगविलास अवस्था म्हणजे फक्त सेक्स हा विषय त्यांना आवडत असतो. बाकी ते म्हणजे विकृत लोक असतात. म्हणजे जीवनात दुसरीही कार्य आहेत का नाही तेवढं एकच आहे. तर फक्त त्यांचं लक्ष त्याच गोष्टीकडं भोगविलासाकडेच असतं आणि मग त्यामुळं त्यांची जी आध्यात्मिक प्रकृती किंवा भौतिक प्रकृती खुंटलेली असते. म्हणून ते मूलाधार चक्र त्यांनी जागृत करण्याची गरज असते. जेणेकरून त्यांना इतर कार्य किंवा इतर जे जीवनाचं जे हे आहे कार्य ते त्यांना करता येईल. त्यानंतर आहे त्याच्यावरती थोडंसं हे झालं मूलाधार चक्र. त्याच्यावरती बेंबी जी आपली आहे, बेंबीची आणि आपलं जे म्हणजे गुदद्वार किंवा आपलं लिंग जे आहे, त्या बेंबीच्या आणि त्याच्यामधले जो भाग आहे, बेंबीच्या आणि मूलाधार चक्राच्या मधला जो भाग आहे, तिथं स्वाधिष्ठान चक्र असतं. कुठं? बेंबीच्या मध्ये आणि आपलं गुदद्वार किंवा बसाचं जी जागा आहे, या दोन्हीच्या मध्ये स्वाधिष्ठान चक्र असतं. तर स्वाधिष्ठान चक्र याच्यावर कुणाची हुकूमत आहे किंवा याचे कार्य कोण पाहिलं जातं स्वाधिष्ठान चक्रावर हुकूमत कोणाची आहे?
तर माता सरस्वती आणि ब्रह्माजीची आहे. ब्रह्मा आणि सरस्वती हे या स्वाधिष्ठान चक्राचं कार्य करत असतात. आणि स्वाधिष्ठान चक्र जर आपलं जागृत झालं किंवा आपण जागृत केलं तर आपल्याला आपल्यातलं जे हे आहे सुख, समृद्धी, संतती, वैभव या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि ज्यांच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये दोष आहे, स्वाधिष्ठान चक्रामध्ये ज्यांच्या दोष आहे त्यांना संततीहीन किंवा संतती होत नाही किंवा संतती होण्यासाठी अनेक अडथळे येतात किंवा त्यांच्यामध्ये थोडंसं नपुंसकता म्हणजे पुरुषत्वाची कमी असते किंवा ती जर स्त्री असेल तर तिच्यात स्त्रीत्व कमी असते कारण तिच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये दोष असतो. तर आपण जर अशी जी स्त्री असेल तिचं स्त्रीत्व कमी असेल किंवा असा जर पुरुष असेल त्याचं पुरुषत्व त्याला कमी वाटत असेल किंवा कमी असेल तर त्यानं त्याचं स्वाधिष्ठान चक्र जर ॲक्टिव्ह केलं, जागृत केलं तर त्याच्याकडं भरपूर पौरुषत्व किंवा त्या स्त्रीकडं स्त्रीत्व येतं आणि त्यांना संतती, सुख, समाधान, वैभव सगळं प्राप्त होतं. हे झालं स्वाधिष्ठान चक्र. आता त्यानंतर जे तिसरं चक्र आहे ते आपल्या बिंबी, आपली जी नाभी आहे तिथं असतं. नाभी माहिती आहे ना, आपलं उगमच तिथून झालेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं? आपण आईच्या पोटात असतो ना, आपलं कनेक्शन कुठून असतं? बिंबीतनंच असतं ना, नाभीतनं. नाळ तोडली म्हणतात बघा. आईचं कनेक्शन आणि आपण आईच्या पोटात असताना आपल्याला आहार, आपल्याला जे हवा, ब्रीदिंग हे सगळं आई जी देत असते त्या बाळाला, ते त्या नाळेद्वारे ते कनेक्शन असतं. आणि ज्यावेळेला ते बाळ जन्मलं जातं त्यावेळेला आईची आणि बाळाची ती नाळ तोडून त्या दोघांना वेगळं केलेलं असतं. म्हणजे बघा आईने किती कष्ट खाल्लेले असतात. 9 महिने, 9 दिवस, 9 मिनिट, 9 सेकंद आपल्या पोटात बाळाला घेतलेलं असतं. त्याला हवा, त्याला अन्न पुरवलेलं असतं, त्याला अगदी कितीतरी जपलेलं असतं. आणि मग तेव्हा कुठं मग आपला जन्म होतो. म्हणजे किती उपकार आहेत त्या आनंद मातेचे, कारण त्या उपकाराची परतफेड तर शक्यच नाही. परंतु मनुष्य प्राणी किती गद्दार आहे बघा. त्याच आईवडिलाला पुन्हा आपण विसरतो. आपण आपला कधीपर्यंत असतो? जोपर्यंत सावधान होत नाही तोपर्यंत. एकदा सावधान म्हटलं, ज्यावेळेला खरंच सावध होण्याची गरज असते आपल्या जीवनात, त्यावेळेला आपण म्हणतो तरी सावधान, परंतु सावध होत नाही आणि आपण आपली कर्तव्य विसरतो. बरेच जण असे आहेत की आपल्या आईवडिलांचे ऋण विसरतात. खरं तर ऋण फिटतच नाही. ऋण फिटता फिटेना असे कितीतरी जन्म घेतले तरी आईवडिलाचे ऋण फिटत नसतात. परंतु आपण कृतज्ञता म्हणून, आपलं कर्तव्य म्हणून आपल्या आईवडिलाला प्रेम दिलं पाहिजे. आपण त्रास नाही दिला पाहिजे. त्यांचे जे उपकार आहेत त्याची जाणीव ठेवली पाहिजे. कारण आई-वडील आहेत म्हणून हा देह आहे, ही दुनिया आपल्याला बघायला मिळालेली आहे. हे सगळं ऐश्वर्य आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जर आई-वडिलांनी आपल्याला जन्मच दिला नसता तर आपल्याला हे सगळं वैभव मिळालं असतं का? म्हणून आपले आद्य गुरु आई-वडील आहेत. आई-वडील कारण देवापेक्षाही उच्च स्थान आपल्या आईवडिलाला आहे. म्हणून आईवडिलाचा आदर केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे, आठवण केली पाहिजे. त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कृतज्ञ नाही झालं पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र आपल्या नाभीमध्ये असतं आणि याचं कार्य काय असतं मणिपूर चक्राचं? कारण आपल्या मणिपूर चक्रामुळं आपल्याला काय होतं? ज्ञान मिळतं, बुद्धी मिळते, आनंद मिळतो. आणि जर आपल्या मणिपूर चक्रामध्ये जर दूषण असेल, बाधा असेल किंवा ब्लॉकेज असेल किंवा ती जर जागृत होत नसेल कधीच, तर त्यावेळेला आपल्याला पोटाचे विकार, पोटासंबंधीचे जे विकार आहेत म्हणजेच ॲपेंडायसिस किंवा अल्सर वगैरे असे प्रकार होतात. म्हणून आपले मणिपूर चक्र जागृत ॲक्टिवेट होणं गरजेचं असतं. म्हणून आपण ध्यानधारणा केली पाहिजे. हे
कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला 3 शरीर आहेत. एक स्थूल शरीर हे दिसते, हे स्थूल शरीर आहे. एक सूक्ष्म शरीर, सूक्ष्म म्हणजे आत एक वलय असतं. पंचप्राणाचं शरीर असतं. आपण मरतो ना, त्यावेळेला आपलं शरीर इथंच पडलं असतं, हे स्थूल शरीर. परंतु आणखी एक शरीर असतं आपलं, जे सूक्ष्म शरीर, हे यमराज घेऊन जातात. ते पण शरीर असतं, सांगाडा दिसत असतो, आपल्यासारखाच सेम दिसत असतो. पण त्याला टच केला तर त्यात मांस नसतं, काय नसतं, काय नसतं. म्हणजे फोटोकॉपी आपली असल्यासारखी असते. दिसतं आपल्यासारखंच असतं. आपण पिक्चरमध्ये पाहिलेलं असेल बघा, आपला प्राण जाताना आपल्यासारखीच एक आकडे त्याची वरती 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 चाललेली दिसते. ते सूक्ष्म शरीर पूर्ण आपल्यासारखाच आपला फोटोच असं वरती जात असतो. ते यमराज घेऊन जात असतात आणि त्यालाही त्रास होतो बरं का, फोटो जरी असला तरी. फोटोकॉपी वाटते आपल्याला, पण त्याला पण त्रास होतो. त्या स्थूल शरीराला आपल्याला असं कोणी मारलं की त्रास होतो. होतो का नाही? सूक्ष्म शरीराला कधी त्रास होतो? कुणी असं टोचून बोललं का आपण मनाला लागलं, असं नाही म्हणायला पाहिजे तर. आम्ही गरीब असलो म्हणून आम्हाला असं म्हणायचं का? एवढं बेइज्जत करायचं का? असं आपण म्हणतो बघा एक-एकदा. मग आम्हाला कशाला बोलवलं? आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला बोलवलं का? असं तसंही इतकं म्हणजे मनाला लागलं. हे शरीरावरचे मार जखमा जातील, पण मनाला बोललेलं नाही जात कधी, असं आपण म्हणतो बघा. तर हे जे शरीर आहे मन, 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 तर हे जे सूक्ष्म शरीर आहे त्यालाच हे दुसरं शरीर सूक्ष्म आणि तिसरं शरीर म्हणजे आध्यात्मिक शरीर. ते दिसत नाही, पण असतं. जसं हवेसारखं. म्हणजे आपल्या आत्म्यातलं जे चैतन्य आहे, चैतन्य, ते पण एक छोटंसं शरीर असतं आतमध्ये. तिसरं, ते दिसत नाही आणि ते कधीही मरतही नाही आणि जन्मतही नाही. दॅट सोल इज नायदर बॉर्न ऑर डेथ. त्या सोलचं, त्या आत्म्याचं कधीच जन्म बी होत नाही, मृत्यू होत नाही. देवापासून जसा आला तसा तो आणखी तिथंच जातो. आपल्या कुडीमध्ये प्राण देवाने सोडलेत का नाही, हे जो प्राण जो सोडलेला आहे तोच तिसरं शरीर. तर हे सूक्ष्म शरीर जे आहे आपलं, त्याला त्रास होतो. आपलं जर मणिपूर चक्र जर ब्लॉकेज असेल, दूषित असेल, तर आपल्याला काय होतं, पोटाचे विकार वगैरे होतात. त्यानंतर मणिपूर चक्र कुठं आपल्या नाभीमध्ये. त्यानंतर आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र म्हणजे कुठं आहे? नाभी आचा वरचा भाग म्हणजे तो हृदय. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र सुद्धा याला म्हणतात. हार्ट चक्र, हृदय चक्र सुद्धा म्हटलं जातं, अनाहत चक्र सुद्धा म्हटलं जातं आणि याच्यावर शिव आणि पार्वती कार्यरत करत. कारण हार्ट फार महत्वाचं आहे बघा, हार्ट, हृदय. आणि हे जर अनाहत चक्र आपलं जागृत असेल तर आपल्यामध्ये परोपकार, कल्याणाची भावना, विश्व कल्याणाची भावना, एकमेकाला मदत करण्याची भावना, असे जे लोक असतात ज्यांचं हार्ट चक्र ॲक्टिवेट आहे, जागृत आहे, ती समाजकार्य करत असतात, लोकांच्या उपयोगी पडत असतात, कल्याण करत असतात, लोकांच्या दुःखात मदत करत असतात. कारण त्यांचं मन फार सेन्सिटिव्ह असतं. थोडंसं जरी दुःख लोकांचं बघितलं की ते मदत करायला पळत असतात. म्हणून आपलं हार्ट चक्र जागृत पाहिजे. आणि हे जर आपलं दूषित असेल तर आपण निर्ढावलेले जे असतात ना, निर्ढावलेले म्हणजे निर्लज्ज, त्यांना काय वाटत नाही. हम तो इतने बेशरम है, हम तो इतने बेशरम है की शरम भी हमसे शर्माती है. अशी काही काही लोक असतात बेशरम. त्यांना काय होत नाही, त्यांच्यापुढे जीव जरी ओवाळून टाकला तरी त्यांच्या हृदयाला पीळ पडत नाही. आपण म्हणूया तुझं काय काळी दगडाचं आहे का? दगडाचं बरं, दगडालाही घाम पडतो. पण अशी काही काही निष्ठूर निर्ढावलेले लोक आहेत जगामध्ये, त्यांना काय दया माया काय नसते. ते कुणाचंही काय करू शकतात. तर त्यांचं हार्ट चक्र, हार्ट चक्र म्हणजे हृदयाचं चक्र हे ब्लॉक असतं. हृदय असतं शरीरात, पण ते हृदय काय कामाचं नाही. आपण घटना बघतो बघा. आता परवाच अशी एक घटना आहे की त्या व्यक्तीला
7 ते 8 जणांनी क्रूरपणे मारलं. त्याच्या तोंडावर लघवी केली. असे अनेक प्रकार केले. म्हणजे हे कार्य राक्षसापेक्षाही राक्षससुद्धा असं मारत नाहीत. मारतील राक्षस, परंतु त्याच्यावर लघवी करण्यास विकृतपणा करत नाहीत. म्हणजे राक्षसापेक्षाही बेकार. तर हे झालं कुठलं? हृदयचक्र, अनाहत चक्र. जर अनाहत चक्र आपलं ब्लॉकेज असेल, दूषित असेल, तर आपलं मन दगडासारखं होतं, पाषाणासारखं होतं. हे झालं कुठलं? हर्ट चक्र किंवा अनाहत चक्र. हे असतं हृदयापाशी. त्यानंतर विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र कुठं असतं? इथं गळ्यामध्ये, कंठामध्ये. ही जे गळा आहे या ठिकाणी, हे विशुद्धी चक्र ज्यांचं जागृत आहे झालेलं आहे, तर ते अगोदर याचे स्वामी कोण आहेत बघू. विशुद्धी चक्राचे स्वामी कोण आहेत? राधा आणि कृष्णजी. साक्षात राधा आणि कृष्ण. आणि ज्यांची विशुद्धी चक्र जागृत आहे किंवा ते जागृत होतो अधूनमधून, तर विशुद्धी चक्र जागृत झाल्यावर काय होतं? 16 प्रकारचे शक्ती आपल्याला प्रदान होतात. 16 पॉवर्स आपल्यामध्ये तयार येत होतात. अनेक प्रकारच्या पॉवर्स. म्हणजे सगळे जे आपल्याला विद्या आहेत त्या प्राप्त होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं विशुद्धी चक्र जागृत झालेलं आहे, त्यांचा आवाज गोड होतो, मधुर होतो. म्हणजे गायन जर त्यांनी केलं तर ते गायक होऊ शकतात. म्हणून आपण 16 कला तर येतातच, परंतु आपली गायन कला पण सुधारते. आणि ज्यांचा हा इम्बॅलन्स आहे, हे विशुद्धी चक्र, त्यांना गळ्याचे आजार किंवा कफ म्हणा, हे असे प्रकारचे आजार होतात. त्यानंतरचं चक्र जे आहे ते आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे इथं आहे. थर्ड आय म्हटलं जातं त्याला. आज्ञाचक्र नाव काय आहे? थर्ड आय किंवा आत्मास्थान. याचं स्थान काय आहे? आत्म्याचं स्थान इथं आहे. आपल्याला असं म्हटलं जातं की हृदयात आत्मा आहे. हृदयामध्ये आत्मा नाही, तर आत्मा आपला इथं आहे. बघा, आपण डोळे जर झाकले तर हा आपला थर्ड आय जर ओपन झाला, आपल्याला पूर्ण प्रकाश दिसतो. पूर्ण अंधार दिसत नाही. म्हणजेच थर्ड आय, ज्ञानाचा दिवा आपला जागृत होतो. आपल्याला आत्मिक ज्ञान मिळतं, जागतिक ज्ञान मिळतं आणि आपल्याला त्रिकाल दर्शन म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्याचं नॉलेज होतं. जसं की संजयाला होतं महाभारतात तसं. आणि शेवटचं जे चक्र आहे ते इथं माथ्यावर सहस्त्राहार चक्र. सहस्त्रहार चक्र म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर इथं असतो. म्हणजे शिव परमात्मा इथं असतो. कुठं? माथ्यावर. आणि हे जर चक्र जागृत झालं तर या पूर्ण गॅलेक्सीमध्ये काय काय आहे, पूर्ण विश्वात काय काय आहे, विश्वाच्या बाहेर काय काय आहे, देव काय आहे, देव कुठं आहे, देव कोण आहे, मी कोण आहे, हे सगळं नॉलेज, जगात जितकं नॉलेज भरलेलं आहे ते सगळंच मिळतं. आणि ते म्हणजे सहस्त्राकार चक्र. कारण आपण स्टेप बाय स्टेप आपलं चक्र ओपन होत जातं. एकदम सहस्त्राकार चक्र ओपन होत नाही. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी अशी अवस्था. तसं इथं आपण हे आपलं चक्र झालं म्हणजे आपलं पूर्ण नॉलेज मिळालं. आपण पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएट पास झालो मग अध्यात्मामध्ये. तर हे काय आहे? सहस्त्राकार चक्र. यावेळेला आपले मन, बुद्धी, शरीर नियंत्रण सगळं करण्याचं आपल्याला ताकद येते. आणि हे जर नाही सिद्ध ओपन झालं तर आपली इतर झालेलीच असतात. त्यावेळेला आपण, परंतु हे जर झालं आपण जग जिंकलं, जगत जिंकता होऊ शकतो. इतकी त्यात पॉवर आहे. तर ही झाली 7 चक्र. या 7 चक्रांना इंग्लिशमधून काय म्हणतात? इंग्लिशमधून नाव आहेत की नाही? आहेत. मूलाधार चक्राचं नाव आहे रूट चक्र. मूलाधार चक्र म्हणजे बसायची जी जागा आहे तिथं, तर त्याचं नाव रूट चक्र. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र.
स्वादिष्टान चक्र कुठं आहे त्याच्या थोडंसं वरती, म्हणजे बेंबीच्या आणि हे बसाच्या जागेच्या मधलं हा